नमस्कार, मी दिशा पाटील. कसा चाललाय सीईटीचा अभ्यास? बघता बघता खूप जवळ आली ना परीक्षा? हो, आपल्याला आता सीईटीची 3 टप्प्यांमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. पहिला टप्पा, तुम्ही ऑलरेडी सगळे जे काही विषय शिकलेला आहात, त्याचे स्वतःचे आता माइंड मॅप्स तयार करा. कुणावर अवलंबून राहू नका किंवा रेडीमेड माइंड मॅप्सही वापरू नका. जे काही कन्सेप्ट तुम्हाला समजलेत, त्या बेसिसवर माइंड मॅप्स तयार करा. म्हणजे ते रेडी रेफरन्स तुम्हाला असले पाहिजे जेव्हा तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करताय. दुसरा टप्पा, एमसीक्यू सॉल्व्हिंग सुरू करा. 50-50 एमसीक्यूज आत्तापासूनच सॉल्व्ह करा. आता इथं तुम्हाला ही अडचण येते की एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आणि बोर्डाचा अभ्यास कधी करायचा? बाळांनो, तुम्ही 12वीचा अभ्यास बोर्डाचा व्यवस्थित जर केला असेल, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील, तर तुम्ही जेव्हा सीईटीचे एमसीक्यू सॉल्व्ह करताय त्या दरम्यानच तुमचं पाठांतर सुद्धा होत राहतं. त्यामुळे 12वीचा अभ्यास करत करत सीईटीचे एमसीक्यू सॉल्व्ह करणं अतिशय महत्वाचं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सही सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येतो की कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. तिसरा टप्पा, तिसऱ्या टप्प्यामध्ये फुल लेंथ क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला सुरुवात करा. मॉक टेस्ट द्या, भरभरून मॉक टेस्ट द्या. आणि हो, किती मार्क पडले एवढंच न बघता आपले कुठं गमावले हे पहा. कारण जिथं तुम्ही मार्क गमावलेत ते पुढच्या पेपरमध्ये आपण घालवायचे नाहीत हे लक्षात ठेवा. त्यामुळे पेपरमध्ये मार्क मिळवण्यासाठी आपण जेव्हा मॉक टेस्ट देतोय तेव्हा काय पद्धतीच्या चुका करतोय आपण ह्याच्याकडे लक्ष द्या. हे सगळं झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, अभ्यास करणं महत्वाचं आहे. किती अभ्यास केला ह्याच्यावर वाच्यता करत बसण्यापेक्षा स्मार्ट वर्क करा. म्हणजे तुम्हाला यश निश्चितच मिळेल. आणि हो, आम्ही आहोतच. आम्हाला फॉलो करा. गोल गुरु इग्नाइट 100 एकत्र यशस्वी होण्यासाठी काम करू. ऑल दी बेस्ट.